बुलावा आया है शिर्डी वालों ने बुलाया है. चार मित्रांच्या टोळक्यात बसलं की सहज चार मित्रांच्या गप्पा गोष्टी रंगल्या की शिर्डीला जायचं असं यांचं ठरतं सुद्धा. आजचा प्लॅन आणि उद्याची गाडी निघालीच म्हणून समजा. मुंबईकडून जाणारे किंवा रायगड कर्जत मधून जाणारे प्रेक्षक किंवा साईबाबाला भेटण्यासाठी जाणारी लोक हे मध्ये असणारा कसारा माळशेज घाटाचा मनमुराद आनंद घेऊन शिर्डीमध्ये पोहोचतात सुद्धा. साईबाबाची प्रसिद्धी किंवा साईबाबाची कीर्ती आणि ख्याती इतकी गाजत असताना साईबाबा यांच्यावरती काही तर्क-वितर्क किंवा साईबाबा यांच्यावरती साईबाबा हिंदू होते की मुसलमान होते याच्यावरती सुद्धा डिबेट रंगतात. परंतु खरं नेमकं कोण सांगणार याच्यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. परंतु साईबाबावरची असणारी हिंदू आणि मुसलमानांची सुद्धा संख्या जास्त आहे. परंतु इथे हिंदू लोक असो किंवा मुसलमान लोक असो, परंतु या दोन्ही धर्मातील वर्ग किंवा इथली लोक ही साईबाबाला मानतातच. तिथे साईबाबा हिंदू आहेत किंवा साईबाबा मुसलमान आहेत याच्यावरती बाहेर चर्चा चालतात. परंतु साईबाबाला ज्या वर्गाला मानायचंय ते लोक साईबाबावरती निष्ठा आणि त्यांचा विश्वास जो साईबाबावरती आहे म्हणूनच लोक शिर्डीच्या साईबाबाला भेटण्यासाठी सुद्धा जातात. शिर्डीचा साईबाबा म्हटला की प्रत्येक जण इथे जाऊन आलेला सुद्धा असतो. कारण शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरामध्ये असणारी गर्दी किंवा येथे लावण्यात येणारे रांग, सकाळची पाठ पूजा किंवा साईबाबाची मोठ्या आवाजामध्ये होणारी आरती किंवा साईबाबाचं येथे होणारं नामस्मरण हे अत्यंत मंत्रमुग्ध करणारं असतं. श्री साई सतचरित्र पुस्तकानुसार किंवा या पुस्तकामधून आलेल्या माहितीनुसार साईबाबा यांचा जन्म हा 27 सप्टेंबर 1838 ला झाला. साईबाबा 23 ते 25 वर्षाचे असताना शिर्डीमध्ये आले. तिथे साईबाबांची लीला किंवा साईबाबा जे काही लोकांना ज्ञान द्यायचे त्याचा साईबाबांवरती लोकांचा विश्वास वाटला. लोक साईबाबांचं ज्ञान ऐकण्यासाठी किंवा साईबाबांना ऐकून घेण्यासाठी साईबाबांच्या विविध देवरूपी साईबाबांची विविध कला किंवा साईबाबा जे काही सांगतात ते ऐकून घेण्यासाठी लोकांची इथे गर्दी सुद्धा जमायची. साईबाबा लिंबाच्या झाडाखाली ध्यान किंवा मनन करायचे. साईबाबा येथे साध्या कपड्यामध्ये किंवा डोक्यावरती कधी मुसलमान टोपी घालून फिरायचे तर कधी ते हिंदू धर्माप्रमाणे सुद्धा वागायचे. साईबाबा तिथल्या मुसलमान यांच्या दर्ग्यामध्ये सुद्धा जायचे तर साईबाबा येथे हिंदू मंदिरामध्ये सुद्धा जायचे. लोकांना कधी कधी अजब वाटायचं की साईबाबा हे नक्की कोणत्या धर्माचे आहेत. पण असो, साईबाबांना इथे सर्व धर्माची लोक मानतात यात काही वादच नाही. साईबाबा लिंबाच्या झाडाखाली जिथे ध्यान मनन करायचे त्या ठिकाणी थंडी असो, वारा असो किंवा पाऊस असो किंवा गरमी असो याचा साईबाबांच्या शरीरावरती कोणताही परिणाम होत नाही असं सुद्धा या चरित्रामध्ये म्हटलेलं गेलंय. परंतु साईबाबा हे त्यावेळेला जेवढे प्रसिद्ध होते शिर्डीमध्ये, परंतु आता शिर्डीच्या बाहेर सुद्धा कितीतरी शहरांमध्ये किंवा फक्त भारतातच नाही तर अवघ्या जगभरामध्ये शिर्डीच्या साईबाबांना मानतात. साईबाबा यांनी पाण्यावरती दिवे लावले किंवा विविध चमत्कार हे देवरूपी साईबाबांकडून व्हायचे असं सुद्धा या सतचरित्रामध्ये लिहिलेलं आहे किंवा म्हटलेलं सुद्धा आहे. श्री साई सदचरित्र या पुस्तकानुसार असं सुद्धा समोर येतंय की साईबाबा चंदनाचा टिळा लावायचे. अत्यंत गरीब किंवा एक साधा माणूस म्हणून साईबाबांची ओळख. साईबाबा ईश्वराचे पाठ शिकवणे. कदाचित साईबाबांना या शिर्डीच्या साईच्या मंदिरातली किंवा आत्ताची असणारी लोक ही ईश्वर मानतात. कारण त्यावेळेला सुद्धा
शिर्डीमधली लोक ही साईबाबांना देव मानायला लागली होती. त्याच्यामुळेच आता देवरूपी साईबाबा असा सुद्धा या शिर्डीच्या साईबाबांचा उल्लेख सुद्धा होतो. साईबाबा हिंदू होते किंवा मुसलमान होते याच्यापेक्षा काही तर्क वितर्क किंवा अभ्यास करणाऱ्या लोकांनी काही साईबाबा यांच्याबद्दल काही विशिष्ट मतं सुद्धा मांडली. साईबाबा हे नानासाहेब पेशवे आहेत असं सुद्धा सांगण्यात आलं. परंतु हे पहिल्यांदा छापलं गेलं ते म्हणजे सह्याद्रीच्या अंकामध्ये. 19 जुलै 1994 ला सह्याद्रीच्या अंकामध्ये हे छापून आलं. परंतु नानासाहेब पेशवे आणि साईबाबा यांचा कनेक्शन किंवा हेच साईबाबा नानासाहेब पेशवे आहेत हे ठाम सुद्धा झालेलं नाही. नानासाहेब पेशवे हे ज्या वेळेला तिथून 1858चा उठाव संपल्यानंतर किंवा हा उठाव त्यांच्याकडून असफल झाल्याच्या नंतर काही लेखकांचं असं म्हणणं आहे की ते येथून पुण्यावरून निघून गेले. परंतु काही लोक म्हणतात की ते गुजरातमध्ये सापडले. काही लोक बोलतात की नानासाहेब पेशवे यांना मलेरिया झाला, ते सुद्धा मेले गेले. परंतु काही लोक बोलतात की नाही, नानासाहेब पेशवे हे शिर्डीमध्ये आले. साईबाबांवरती असणारं प्रेम किंवा निष्ठा आणि लोकांच्या भावनांना इथे हात घालण्यात आला. परंतु त्याच्यानंतर काही लेखकांनी माफी सुद्धा मागितली की आमच्याकडून हे चुकलं सुद्धा. परंतु साईबाबा हे नानासाहेब पेशवे आहेत हा येथे नवीन वाद सुद्धा सुरू झाला होता. परंतु हा वाद काही जरी असला किंवा साईबाबा नक्की कोण आहेत याच्यापेक्षा साईबाबा आत्ता किती लोकांना आवडतात किंवा साईबाबांच्या चरणी पूर्ण जगामधली लोक येतात, मोठमोठी लोक येथे साईबाबाच्या चरणी साकडे घालतात किंवा साईबाबाचं दर्शन इतक्या 4-5 तास रांगेमध्ये उभं राहून या शिर्डीला जाऊन साईबाबांचं घेतात सुद्धा. साईबाबांची लीला सबका मालिक एक किंवा साईबाबा किती महान आहेत हे सुद्धा कितीतरी गायकांनी किंवा कितीतरी लेखकांनी आता सध्या लिहून सुद्धा ठेवलंय. श्री साई सदचरित्र याच्यानुसार साईबाबांची माहिती ही सांगण्यात सुद्धा आली. परंतु साईबाबांवरती विविध गाण्यांमधून साईबाबांची महती अख्ख्या जगाला सुद्धा समजले. साईबाबा खूप गरीब किंवा अत्यंत हुशार आणि एक साधा माणूस म्हणून शिर्डीच्या काही लोकांनी ज्यांनी साईबाबांबरोबर ती दिवस काढले अशा लोकांनी सुद्धा साईबाबांबद्दल काही लिहून सुद्धा ठेवलंय. साईबाबा महात्मा किंवा ईश्वर लीला असणारे किंवा ईश्वराचा अवतार असणारे साईबाबा, साईबाबांचे विविध चमत्कार अर्थात पाण्यावरती दिवा पेटवणे असे विविध चमत्कार आपल्या समोर सांगण्यात सुद्धा येतात. विविध माध्यमांतून किंवा विविध क्षेत्रातली प्रत्येक क्षेत्रातली लोक साईबाबाला येऊन साईबाबांपर्यंत नक्की पोचतातच. काही लोक शिर्डीला महिन्याने जातात, तर काही लोक 6 महिन्याने, काही लोक वर्षातून आपल्या कुटुंबासमवेत येथे जातात सुद्धा आणि साईबाबाचं दर्शन सुद्धा घेतात. परंतु याच साईबाबांविषयी किंवा साईबाबांच्या बद्दल असणारं प्रेम निष्ठा याच्यामुळे साईबाबांची ख्याती ही आता सध्या पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. हाच एपिसोड किंवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतो.